पोषण शक्ती अभियान अंतर्गत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना खिचडी भात, डाळ भात, उसळ भात असे पदार्थ पोषण आहारात दिले जातात। निफाड तालुक्यातील मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत विद्यालयात पोषण शक्ती अभियान अंतर्गत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना खिचडी भात, डाळ भात, उसळ भात या पदार्थांबरोबरच वेगवेगळे पदार्थ शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारात देऊ शकतो। यानुसार विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रदीप धुळे यांच्या संकल्पनेतून तसेच जय मल्हार स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा नव्हे तर नाशिक विभागातील पहिला अभिनव प्रयोग विद्यार्थी पोषण वाढीसाठी इडली सांबर हा खाद्यपदार्थ इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात देण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी वेगळा पदार्थ तसेच आवडीचा पदार्थ असल्यामुळे त्यांनी आनंदाने खाल्ला। विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पंक्तीप्रमाणे बसवून नियोजनबद्ध पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला। अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम राबवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम मोरे, सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन तसेच जय मल्हार स्वयंसहाय्यता बचत गट यांचे सहकार्य लाभले आहे। या उपक्रमाचे परिसरातील सर्व पालकांनी कौतुक केले। रवींद्रभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश कुशारे, निफाड। विविध पदार्थ जे आपणास नेमून दिले आठवड्याचे त्याऐवजी विविध पदार्थ जरी बनवून विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारात दिले तरी चालते। त्या दृष्टिकोनातून आज आम्ही इडली सांबर या मेनूचं त्या ठिकाणी वितरण केलेलं आहे आणि आमचे जे जय मल्हार स्वयंसहायता बचत गट यांनी याला त्या ठिकाणी दुजोरा दिला, ते तयार झाले, त्यांचे अभिनंदन आणि आमच्या सगळ्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वाढण्यासाठी मदत केली त्यांचे आभार आणि अभिनंदन धन्यवाद। आज आम्हाला शालेय पोषण अंतर्गत इडली सांबार हा पदार्थ देण्यात आला। खरोखर हा इडली सांबार पदार्थ खाताना आम्हाला खूप आनंद वाटला। हा पदार्थ खूप रुचकर होता आणि आम्हाला हा पदार्थ खायला पण खूप छान वाटलं। धन्यवाद।